नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कुस्तीचा खेळ आता रंगत आलेला असतो. पहिल्यांदा प्रतापराव हा ऋषिकेशवर वार करत असतो, परंतु ऋषिकेशने बाजी पलटलेली असते आणि तो आता प्रतापराववर वार करत असतो. प्रतापला तो पाठीवर पाडणारच असतो, परंतु त्याचवेळी पंचांनी शिट्टी वाजवलेली असते, कारण पंच हे सयाजीरावांचेच असतात. वेळेआधीच राऊंड संपवल्यामुळे आता जानकी चिडते आणि त्या पंचांकडे येते. पंचांना ती म्हणत असते की तुम्ही वेळेआधी का राऊंड संपवला? मी बघितलं की अजून वेळ होती, अजून खूप टाइम होता राऊंड संपवायला, तरी सुद्धा तुम्ही आधीच राऊंड का संपवला? ऋषिकेश म्हणतो की हो, हे साप चुकीचं आहे, मी आता त्याला पाडलंच होतं. आणि तुम्ही वेळेआधी शिट्टी का वाजवली? खेळ का आधी तुम्ही थांबवला? जानकी म्हणते की ही चिटिंग आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण मिळालेले आहात. वेळेच्या आधी तुम्ही कसा काय राऊंड संपवू शकता? त्याचवेळी सयाजीराव तिथे येतात आणि म्हणतात की गप्प बसा तुम्ही दोघंही, आता काय तुम्ही पंचांना सुद्धा नियम शिकवणार का? जानकी म्हणते की ऋषिकेश, हो बघा ना, हे सगळं चुकीचं आहे. मग सयाजीराव आता जो पडलेला प्रतापराव असतो त्याच्या समोर जातात आणि प्रतापला म्हणतात की काय रे प्रताप्या, तुला काय इथे मार खायला घेऊन आलोय का? मार खायचे पैसे देणार आहोत का आम्ही तुम्हाला? आणि समोरचा गडी आता तुमच्यावर भारी पडायला लागलाय, आता वापर तुझी युक्ती, असं सयाजीराव प्रतापला सांगतात. मग प्रताप म्हणतो की हो. सयाजीरावने प्रतापला गोळीची पावडर आता ऋषिकेशच्या डोळ्यात फेकायला सांगितलेली असते. पुन्हा एकदा सामना सुरू होतो. सामना सुरू झाल्यावर सयाजीरावने सांगितल्याप्रमाणे आता प्रताप हा ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये ती पावडर फेकतो. पावडर आता ऋषिकेशच्या डोळ्यात गेलेली असते, त्यामुळे ऋषिकेशचे डोळे दुखू लागतात आणि तो डोळे चोळायला सुरुवात करतो. कोणालाच काही कळत नाही की नक्की झालंय तरी काय, आणि ती पावडर एवढी बारीक असते की कोणाला काही दिसलेलीही नसते. परंतु जानकीला मात्र समजलेलं असतं की नक्की झालंय काय, कारण जेव्हा आधी प्रतापरावचा सामना आधी एका माणसासोबत होता तेव्हा सुद्धा प्रतापरावने सेम गोष्ट केली होती आणि डोळ्यामध्ये पावडर फेकली होती, आणि आता सुद्धा ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये त्याने पावडर फेकली आहे ही गोष्ट जानकीला समजलेली असते. हे सर्व लोक एकमेकांना मिळालेले आहेत आणि एकमेकांना मिळून ऋषिकेशच्या विरोधात डाव रचताय हे जानकीला कळून चुकतं. ऋषिकेशच्या डोळ्यात पावडर गेल्यामुळे ऋषिकेशला पुढचं काही दिसत नसतं, तो डोळे चोळत असतो. आणि ऋषिकेशची ही अवस्था बघून सुमित्राला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. सुमित्रा सुद्धा देवाची धावा करत असते. जानकी ऋषिकेशला मोठमोठ्याने आवाज देत असते. ऋषिकेशला काही दिसत नसल्यामुळे तो खूप पॅनिक झालेला असतो. जानकी ऋषिकेशचं मनोबल वाढवण्यासाठी ऋषिकेशला सांगत असते की ऋषिकेश, तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका. ऐश्वर्या तिथे जानकी जवळ येते आणि जानकीला म्हणते, अरे 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 अरे, आता तर तो काहीच बघू शकत नाही, परंतु तू मात्र त्याला हारताना बघू शकते. हा तर मंडळी, तुमच्यापैकी काही असे आहेत की जे रोज आपला व्हिडिओ बघतात तरी अजून त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. सोबतच व्हिडिओला लाईक देखील करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. ऐश्वर्या जानकीच्या परिस्थितीवर हसत असते, परंतु जानकीने मात्र याच्यावर सुद्धा तोडगा काढलेला असतो, कारण प्रताप उद्याच्या खेळामध्ये धुळफेक करू शकतो ही गोष्ट तिला माहीत असते. आणि त्याच्यावर उपाय म्हणून तिने आधीच ऋषिकेशच्या डोळ्यावर पट्टी बांधून ऋषिकेशकडून प्रॅक्टिस करून घेतलेली असते. आणि तिला आठवतं की तिने ऋषिकेशला सांगितलंय, तेव्हा तिला आठवतं की तिने ऋषिकेशला सांगितलंय की जेव्हा प्रताप त्याच्यावर वार करेल तेव्हा ती टाळ्या वाजवेल आणि मग तुम्हाला समजेल की प्रताप माझ्यावर वार करणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्यासाठी सज्ज राहायचंय. जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, आपण प्रॅक्टिस केली आहे, तुम्ही आता पॅनिक होऊ नका, आपण नक्कीच जिंकणार आहोत, असं म्हणत आता जानकी टाळ्या वाजवत असते आणि ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश, प्रॅक्टिसप्रमाणे माझ्या टाळीकडे तुम्ही लक्ष द्या. आता जानकी टाळ्या वाजवत असे तसा तसा ऋषिकेश आता परफॉर्म करत असतो. जानकीने टाळी वाजवली की ऋषिकेशला समजतं की आता प्रताप त्याच्यावर हल्ला करणार आहे, त्यामुळे ऋषिकेश आधीच त्या गोष्टीसाठी तयार राहतो आणि लगेचच तो प्रतापला आता खाली पाडणार असतो. ऋषिकेश आता प्रतापवर भारी पडत असतो. ऋषिकेशला काही दिसत नसतं तरी सुद्धा तो प्रतापला खाली पाडत असतो आणि ते बघून सयाजीराव आणि ऐश्वर्या तर बघतच असतात. ऐश्वर्याला जानकीचा गेम समजतो. ऐश्वर्याला समजतं की याचा अर्थ टाळी वाजल्यावर ऋषिकेशला समजतंय की वार होणार आहे.
त्यामुळे आता ऐश्वर्याला जानकीचा हा डाव मोडायचा असतो. त्यामुळे तिथे असलेल्या आजूबाजूच्या लोकांना ती सांगते की बघा बघा, प्रताप किती छान खेळतोय, चला सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आता आजूबाजूचे लोक सुद्धा टाळ्या वाजवायला लागतात. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि जानकीच्या टाळ्या मिक्स होतात. त्यामुळे ऋषिकेशला समजत नाही की जानकी नक्की कोणत्या टाळ्या वाजवतीये. ऋषिकेश पुन्हा गडबडतो आणि धडपडायला लागतो. सुमित्राला सुद्धा खूप भीती वाटत असते. तीही देवाकडे ऋषिकेश जिंकावा हीच प्रार्थना करत असते. ऐश्वर्या मात्र हसत असते. सयाजीराव सुद्धा हसत असतात. तर इकडे आजी हॉलमध्ये येते. सुमित्रा सुमित्रा अशा हाका मारत असते, परंतु सुमित्रा ही घरातच नसते. मग आजी विचार करते की आता तर ही देवळातून आली, मग आता कुठे गेली. एक काम करते, नानासाहेबांनाच विचारते. पण नानासाहेबांना कसं विचारू मी, आता ते काय बोलताय हे मला कुठं कळतं. नानासाहेब कसे करतात त्याचे एक्सप्रेशनच आजी देत असते. त्याच वेळी तिथे अवंतिका येते आणि आजीच्या खांद्यावर हात ठेवते. आजी घाबरते आणि मोठ्याने ओरडते. अवंतिका म्हणते की अहो आजी, काय झालं, घाबरले ना मी. आजी म्हणते की काय घाबरले, माझ्या मागे येऊन कशाला उभी राहिली भूतासारखी. ते सगळं जाऊ दे, तुझ्या सासूला कुठे बघितलंस का तू. अवंतिका म्हणते की आईंना, अहो मी तर आत्ताच बाहेरून आले, एक काम करा ना, ऐश्वर्याला विचारा. आजी म्हणते की अगं ती कुठे घरामध्ये, ती तर केव्हाच बाहेर गेली आहे. अवंतिका म्हणते की हो, तसे काय कामं असतात तिला. आजी म्हणते की काय म्हणालीस. अवंतिका म्हणते की काय नाही आजी. मग आजी म्हणते की बरं ते जाऊ दे, माझ्यासाठी असा फक्कड चहा बनवून आण बरं, आणि त्याच्याबरोबर 5 बिस्किटं मोजून आण बरं का. मग अवंतिका आता आजीला चहा बनवण्यासाठी तिथून निघून जाते. आजी एकटीच म्हणत असते की एवढ्या मोठ्या घरामध्ये मला अतिशय कंटाळा येतो, आता सुमित्रा कुठे गेली असेल. तर इकडे सामन्यामध्ये आता जानकीला काय करावं तेच कळत नसतं, कारण तिच्या टाळ्या ऋषिकेशपर्यंत पोहोचतच नसतात आणि ऋषिकेश तिच्या टाळ्या ओळखूही शकत नसतात, कारण प्रेक्षक बाकीचे टाळ्या वाजवत असतात. आणि प्रताप आता ऋषिकेशवर वार करत असतो आणि ऋषिकेशला भिरकावून तो फेकूनही देतो. ऋषिकेश खाली पडलेला असतो, त्यामुळे ऋषिकेशला बघण्यासाठी जानकी आता रिंगणात जाते, परंतु ऐश्वर्यामध्ये पाय घालते आणि जानकी खाली पडते. जानकीचा हात आता ऋषिकेशच्या डोक्याजवळ येऊन आपटतो आणि बांगड्यांचा सुद्धा आवाज होतो. ऋषिकेशला बांगड्यांचा आवाज लगेच ऐकायला येतो. ऋषिकेश आता जानकीचा हात पकडतो आणि म्हणतो की जानकी. लगेचच जानकी ऋषिकेशला बघते आणि म्हणते की तुम्ही ठीक आहात ना. ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, मी ठीक आहे. हा बांगड्यांचा आवाज होता ना आत्ता आला तो. तेव्हा जानकी म्हणते की याचा अर्थ तुम्हाला बांगड्यांचा आवाज ऐकायला येतोय. मी आता बांगड्यांचा आवाज करेल त्याप्रमाणे तुम्ही वार करा. मग ऋषिकेश आणि जानकीचं ठरतं. मग जानकी आता रिंगणातच उभी राहते. जानकी आता हातातल्या बांगड्या काढते आणि जसा जसा तो प्रताप वार करेल तशी तशी जानकी आता बांगड्या वाजवत असते आणि ऋषिकेशला समजत असतं. ऋषिकेश आता प्रत्येक प्रतापचा वार हा झेलत असतो. सयाजीरावचा आणि ऐश्वर्याचा हा डाव फसलेला असतो, कारण आता ऋषिकेश जिंकताना दिसत असतो आणि ऐश्वर्या तोंडावर पडलेली असते. त्यामुळे सयाजीरावला ती खुणावते. सयाजीराव आता पंचांना खुणावतो. ऋषिकेश आता कुस्ती जिंकत असतो, त्यामुळे सयाजीराव पंचांना सांगतो की डाव थांबवा. आता डाव थांबवा म्हटल्यावर बेल वाजवायला लागतात. पंच लगेचच बेल वाजवायला लागतात. त्याचवेळी सौमित्र तिथे येतो आणि म्हणतो की वेळेआधी तुम्हाला डाव संपवण्याची खूप घाई झाली वाटतं, अजूनही टाइम शिल्लक आहे, त्यामुळे तुम्ही बेल वाजवू शकत नाही. आणि आता जर तुम्ही बेल वाजवली तर तुमची शेवटची वेळ नक्की येईल एवढं लक्षात ठेवा, नाहीतर मग जनता तुमची बेल वाजवेल एवढं लक्षात ठेवा. आता सयाजीराव आणि ऐश्वर्याचा हा प्लॅन सुद्धा सौमित्रने मोडलेला असतो. आता पंचही ऐश्वर्याच्या बाजूने नसतो आणि सोबतच आता तिचा टाळ्या वाजवण्याचा प्लॅनही फसलेला असतो. त्यामुळे ऋषिकेश आता प्रामाणिकपणे कुस्ती खेळू शकत असतो. ऋषिकेश त्याचा गेम खेळत असतो. ऐश्वर्या सुद्धा लोकांना सांगत असते की जोर जोरात टाळ्या वाजवा, परंतु आता या गोष्टीचा ऋषिकेशवर काही फरक पडत नसतो, कारण जानकीची साथ त्याला असते. ऋषिकेश खूपच चिडलेला असतो आणि शेवटच्या क्षणी त्याला आता घरातल्यांची बोलणं आठवत असतात. कशा प्रकारे आपल्याला रणदिवेंनी घरातून बाहेर हकलून दिलं, कशा प्रकारे आईने आपल्यासोबत सगळे संबंध तोड, ज्याला आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं तो सारंग आपली बाजू घेऊन बोलत नाही, तर तो ऐश्वर्याच्या बाजूने बोलायला लागला. आणि शर्वरी सुद्धा माझ्या बायकोला नाही नाही ते बोलली. सगळ्यांनी माझ्या बायकोवर नाही नाही ते आरोप केले. या सगळ्या गोष्टी ऋषिकेशला आठवत असतात. ऋषिकेश हा आता प्रचंड चिडलेला असतो आणि सगळी ताकद एकत्र करून आता तो प्रतापला जमिनीवर जोराचं पटकतो. ऋषिकेशने प्रतापला पाठीवर आपटल्यामुळे आता प्रताप हा हरलेला असतो आणि ऋषिकेश जिंकलेला असतो. सगळीकडे एकच जल्लोष होतो. जानकी हे सर्व बघून खूप खुश होते. सुमित्रालाही खूप आनंद झालेला असतो.
ऐश्वर्या तर अगदी डोळे फाडून बघत असते. सयाजीराव तर तिथून उठूनच निघून जातात. सुमित्रालाही खूप आनंद झालेला असतो. सुमित्राच्या डोळ्यातनं पाणी येत असते आणि त्याच वेळी जानकी ही सुमित्राला बघते. तिला समजतं की सुमित्रा आली आहे आणि सुमित्रा रडतीये. आपल्या मुलाचं कौतुक ती तिच्या डोळ्यांनी बघतीये. हे बघून जानकीला खूप आनंद होतो आणि त्याच वेळी सुमित्रा जानकीकडे बघते. सुमित्राला समजतं की जानकीने बघितलंय मला आणि मग सुमित्रा लगेचच तिथून पळ काढते. परंतु आई आपल्या मुलाचं कौतुक बघण्यासाठी आणि त्याला जिंकताना बघण्यासाठी इथं आल्या, यामध्ये जानकी खूप खुश असते. सुमित्रा आता घरी आलेली असते तेव्हाच आजी म्हणते की काय ग सुमित्रा, आलीस का सावत्र मुलाची कुस्ती बघून? तेव्हा सुमित्रा म्हणते की काय कुस्ती? अगं छे ग, मी बाहेर गेली होती. आजी म्हणते की अगं तू काही बोलूच नको, मला माहितीये ना तू कुठे गेली होती, सावत्र मुलाची कुस्ती बघायला गेली होती. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई सारखं सावत्र सावत्र बोलू नकोस, आणि गेले होते मी कुस्ती बघायला. अगं मला जाणून घ्यायचं होतं हा ऋषिकेश असा कसा कुस्तीच्या स्पर्धेत उतरला. अगं यावेळी त्याला ओवीसाठी काहीतरी करायचं होतं आणि ओवीची दिवाळी चांगली जावा म्हणून त्याने ती कुस्ती खेळली होती. आणि हे बघ आई, आतापर्यंत त्याने माझे आशीर्वाद घेत आलाय आणि माझ्या आशीर्वादामुळे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळालंय. म्हणून मी त्याला आशीर्वाद द्यायला गेले होते आणि आशीर्वादाने कोणी लहान होत नाही. आजी म्हणते की बोलायचा तर काही धर्मच राहिला नाही, घे घे तुझ्या लेकाचीच बाजू घे तू. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई मी कोणाची बाजू वगैरे घेत नाही, उगाचच तूच बाजू घेत असते त्या ऐश्वर्याची. आणि आई सकाळी बघितलं ना ती ऐश्वर्या माझ्याशी कसं बोलली, मला अजिबात आवडलं नाहीये हा ते. माझी जानकी असती ना तर ती असं कधीच बोलली नसती, असं म्हणून सुमित्रा शांत बसते. एवढं बोलून सुमित्रा तिथून निघून जाते तर आजी मागे म्हणत असते की बापरे, आता ऋषिकेशच्या पाठीमागे हिला जानकीचाही पुळका यायला लागलं का काय, देवा असं नको व्हायला बरं का. ही ऐश्वर्या तर एक नंबरची मूर्ख आहे. नाव हिचं ऐश्वर्या आहे पण सगळं काही हातातून घालवून बसणारी ही मुलगी. तर इकडे सामन्यामध्ये ऋषिकेशला दिसत नसतं, त्यामुळे जानकी पुन्हा एकदा बांगड्यांचा आवाज करत करत ऋषिकेश जवळ येते. ऋषिकेशला लगेच समजतं की जानकी आली आहे, त्यामुळे लगेचच तो जानकीला मिठी मारतो. ओवीला सुद्धा तो उचलून घेतो. त्यानंतर बक्षीस स्वीकारण्यासाठी ऋषिकेशला आता स्टेजवर बोलवलं जातं. स्टेजवर बोलावून ऋषिकेशला मानाचा फेटा घातला जातो. ऋषिकेशला मानाचा फेटा घातल्यावर ऋषिकेशला बक्षीस देण्यात येतं. तेव्हा मात्र ऋषिकेशला आठवतं की जर जानकी नसती तर हे सगळं शक्यच नव्हतं. जानकीने माझ्याकडनं एवढी प्रॅक्टिस करून घेतली म्हणून हे सगळं शक्य झालं. जानकीची मला साथ होती म्हणून मी हे सगळं करू शकलं. आणि मग ऋषिकेश आता सर्वांना सांगतो की मी स्टेजवर माझ्या बायकोला म्हणजे जानकीला बोलवण्याची विनंती करतो. मग जानकी आता स्टेजवर येऊन उभी राहिलेली असते. ऋषिकेश सर्वांना सांगत असतो की इतकी वर्ष जरी मी कुस्ती खेळत असतो तरी सुद्धा खरी कुस्ती कशी खेळायची हे मी जानकीकडनं शिकलो. खरं तर कुस्ती कशी खेळायची याच्या पलीकडे नियती आपल्यासोबत खेळ खेळत असल्यावर आपण त्या गोष्टीला सामोरे कसं जायचं हे मी जानकीकडनं शिकलो. आलेल्या सुखदुःखात आणि कुस्तीच्या तयारीमध्ये जानकी नेहमीच माझ्यासोबत उभी होती. अगदी सावलीसारखी ती माझ्या पाठीमागे उभी होती आणि घरात सुद्धा तिची सावली कधीच हरवली नाही. त्यामुळे मान्यवरांना मी विनंती करतो की मला जे बक्षीस मिळाले ते माझ्या बायकोला देण्यात यावं, कारण माझ्या पायाखालचे काटे तिने वेचलेत. मग फुलंही तिच्याच हातात पडायला नको का, असं म्हटल्यावर जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. खरं तर एका बायकोला अजून काय हवं असतं. खरं तर जानकीकडे घर नसलं, अंगावर दागिने नसले तरी सुद्धा एक अशी गोष्ट तिच्याकडे असते जी कोणाकडेच नाहीये, ते म्हणजे ऋषिकेश. ऋषिकेश आणि जानकी दोघंही आता बक्षीस स्वीकारतात. बक्षीस स्वीकारताना सर्वजण टाळ्या वाजवत असतात. जानकी ऋषिकेश खूप खुश असतात. ओवी सुद्धा खूप खुश असते आणि खालून जानकी आणि ऋषिकेशला आवाज देत असते. सौमित्र व्हिडिओ काढत असतो. जानकीला आता मनोगत व्यक्त करायला सांगतात. जानकी मनोगत व्यक्त करत असते आणि म्हणत असते, इथे सर्व जमलेल्या प्रेक्षकांना रणदिवेंच्या सुनेचा नमस्कार. खरं तर हे बक्षीस ऋषिकेश रावांचं आहे आणि त्यांनी या कुस्तीसाठी घाम गाळलाय. त्यांनी हे बक्षीस आणि हा मान मला दिलाय. खरं तर हा त्यांचा मोठेपणा आहे. खरं तर आम्ही दोघंही ही गोष्ट जाणतो की यामागे आमच्या आई आणि नानांची पुण्याई आहे. आज ऋषिकेश यांना जे काही यश मिळाले ते आई आणि नानांच्या आशीर्वादामुळेच. कुठलाही माणूस घडतो तो संस्कारांमुळे घडत असतो आणि आज ऋषिकेश जे काही आहे ते नानांमुळे आणि आईंमुळेच आहे. आणि ही सगळी बातमी आता सुमित्रा ही घरी बसून बघत असते. जानकी म्हणते की आणि माझं काय, माझं अस्तित्व तर एक रणदिवेंची सून म्हणूनच आहे. कधी रणदिवेंच्या घरी आले आणि सुनेची लेक झाले माझं मलाही कळलं नाही. त्यांच्या घरात राहून सगळं काही शिकले, परंतु आता काही कारणामुळे आम्ही आमच्या घरापासून लांब आहोत.
पण खरं सांगू का, मनाने आम्ही त्यांच्या आणि ते आमच्या मात्र कायम जवळ आहोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आमचं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येईल अशी खात्री आहे मला. आज मी खूप खुश आहे की ऋषिकेश यांनी मला मान दिला आणि त्यांनी मला बक्षिसाचं मानकरी ठरवलं. परंतु याचे खरे हकदार तर ऋषिकेशच आहे. त्यांची मेहनत होती या सगळ्या पाठीमागे. परंतु हे यश ऋषिकेशचं आहे आणि या सगळ्यामागे त्यांची मेहनत होती. आणि या सगळ्याचं श्रेय मी माझ्या आईंना आणि नानांना देते. आज हे जे काही यश आम्हाला पाहायला मिळतंय ते फक्त आणि फक्त आई आणि नानांमुळेच आहे. आई, नाना, ही ट्रॉफी आणि हे यश फक्त तुमचं आहे. सुमित्रा हे सगळं टी व्हीवर बघत असते तर सुमित्राचे डोळेसुद्धा भरून आलेले असतात. आता सर्व झाल्यानंतर जानकी, ऋषिकेश, ओवी घरी येतात. सगळ्यात पहिल्यांदा जानकी चेक देवासमोर ठेवते आणि मग ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, असं म्हणायला हरकत नाही की ही माझी पहिलीच कमाई आहे आणि आता आपल्या ओवीची दिवाळी आपल्याला हवी तशी आपण साजरी करूयात. तेवढ्यात गुलाब येतो आणि म्हणतो की चला चला चला, हात धुवून घ्या, गरमागरम बिर्याणी आणली तुमच्या सगळ्यांसाठी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे, बिर्याणी कशाला आणली, उगाच कशाला खर्च केलास. गुलाब म्हणतो की अहो, तुम्ही कुस्ती जिंकून आमच्या चाळीचं नाव मोठं केलंय म्हणून सुशीलाताईंनी ही बिर्याणी बनवून दिली आहे. जानकी विचारते की सुशीलाताई कोण? तेव्हा ओवी सांगते की अगं, ती नाही का पापड चोर. गुलाब दादा हसू लागतात आणि म्हणतात की तीच ती. आणि ऋषिकेशला ते सांगतात एवढंच काय, तर उद्या सरला मावशी ह्या पुरणपोळी पाठवणार आहेत आणि परवा तर त्या पाटील. असं म्हटल्यावर ऋषिकेश म्हणतो की गुलाब, आम्ही आजचीच रात्र फक्त इथे असणार आहोत. गुलाब म्हणतो की म्हणजे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की उद्यापासून आम्ही नवीन जागेत राहायला जातोय. गुलाब म्हणतो की का बरं, तुम्हाला इथं कोणी काही बोललं का? जानकी म्हणते की नाही हो, आम्हाला इथे कोणीच काही बोललं नाहीये, परंतु यांच्या मनात आधीपासूनच होतं म्हणून यांनी नवीन जागा बघितली. ऋषिकेश म्हणतो की गुलाब, छोटीशी जागा आहे, भाड्याने घेतली आम्ही ती जागा, परंतु काही नाही, ॲग्रीमेंट वगैरे झालंय, आम्ही उद्याच तिथे शिफ्ट होऊ. ओवी म्हणते की वा, म्हणजे आपण उद्या आपल्या नवीन घरात जाणार आणि उद्या नवीन घरात आपण आपली दिवाळी साजरी करणार. म्हणजे आपण तिथे मस्त रांगोळी काढूयात आणि आपल्याला जे आवडतं ना तेच आपण बनवूयात. गुलाब म्हणतो की दादा, अहो पण याची काय गरज आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की गुलाब, अरे प्रश्न फक्त गरजेचा नाहीये. ऋषिकेश म्हणतो की अरे, आधाराने बळ येतं आणि आधार तू आम्हाला दिलायस. तुझा हा आधार आम्ही कधीच विसरणार नाही आणि आम्ही खुश आहोत. तेव्हा गुलाब म्हणतो की काही हरकत नाही, जिथे मालकच खुश असेल तिथे आम्ही सुद्धा खुश असू आणि आम्ही आहोत ना तुमची सेवा करायला कधीही. तेवढ्यात सगुणा म्हणते की काय चाललंय? जानकी म्हणते की आम्ही नवीन घरात राहायला चाललोय. हे ऐकल्यावर सगुणाला तर खूप आनंद होतो, परंतु ती म्हणते की हा का, मला खूप वाईट वाटतं, मी तुम्हाला खूप मिस करेल हा. जानकी म्हणते की हो, आम्हाला सुद्धा तुमची खूप आठवण येईल. मग जानकी आता देवाऱ्यामधून पैसे घेते आणि त्यातले काही पैसे ही ती सगुणाला देते. तेव्हा सगुणा लगेच ते पैसे घ्यायला लागते. मग गुलाब म्हणतो की नाही वहिनी, हे पैसे नको, या पैशांची खरंच काही गरज नाही. तेव्हा जानकी म्हणते की अशी कशी तुम्हाला गरज नाही, मी तुम्हाला वहिनी या नात्याने पैसे देते आणि आता दिवाळी आहे ना, मस्त मिठाई वगैरे घ्या आणि सगुणा तूही तुझ्यासाठी छान साडी घे. सगुणा तर खूपच खुश होते. मग ऋषिकेश ओवीला विचारतो की ओवी, आपण आपल्या नवीन घरात जाणार आहोत, खुश आहेस ना तू? ओवी म्हणते की हो, मी खूप खुश आहे, उद्यापासून दिवाळी सुरू होते ना. ऋषिकेश म्हणतो की हो, उद्यापासून आपलंही नवीन आयुष्य सुरू होतंय. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सौमित्र हा नानाजवळ बसलेला असतो. नानांना तो म्हणत असतो, त्या ऋषिकेश दादाने अख्खी कंपनी सांभाळली, त्या ऋषिकेश दादाच्या नावावर फक्त तुम्ही देवारा केला असं नाही होऊ शकत. तेव्हा नाना मनातच म्हणत असतात की त्या देवाऱ्याच्या मागं अशी एक गोष्ट आहे जी ऋषिकेश आणि जानकीपर्यंत पोहोचायला हवी. आजी ऐश्वर्याला म्हणते की तू जर अशी बिंदास राहिली तर सौमित्र एक एक गोष्ट जानकीच्या हातात नेऊन देईल. जानकी, ऋषिकेश आणि ओवी आता तिघेही त्यांच्या नवीन घरात राहायला आलेले असतात. सर्व घर अगदी व्यवस्थित आवरलेलं असतं. जानकी म्हणते की फक्त एकाच गोष्टीची कमी आहे. ऋषिकेश म्हणतो की कुठली? जानकी म्हणते की देवारा. तेवढ्यातच अवंतिका आणि सौमित्र हे देवारा घेऊन तिथे आलेली असतात. तेव्हा ऋषिकेश जानकीला खूप आनंद होतो. आता ऋषिकेश जानकीची जी वस्तू असते, जे नानांना सत्य सांगायचं असतं, तर ते सत्य नानांनी त्या देवाऱ्याच्या मागे लपवलेलं असतं आणि तो देवारा आता जानकी आणि ऋषिकेशच्या ताब्यात असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, लवकरच आम्ही तुम्हा सर्वांसाठी एक नवीन सरप्राईज घेऊन येतोय. येत्या 2-3 दिवसामध्ये ते सरप्राईज नक्की काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे.
तोपर्यंत तुम्ही गेस करायचे की सरप्राईज नक्की काय असणार आहे. बघूयात मग कोण परफेक्ट गेस करतंय आणि जे कोणी परफेक्ट गेस करेल त्याला आपण एक आकर्षक गिफ्टसुद्धा देणार आहोत. कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.